बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज ज्योती प्रकाश भाईजी आपल्याला बेहदच्या खऱ्या पुरुषार्थींचे लक्षण सांगणार आहेत. ज्योती प्रकाश भाईजी म्हणतात परम शांती. आज आपण या 5व्या भागात मागील ज्ञान चर्चा चालू ठेवूया. यामधील आज आपण पहिल्यांदा घेणार आहोत प्रश्न 14 की आत्म्यावर कोणते ओझे आहे. जे ज्ञानामध्ये म्हटले जात असते की सर्व कचरा परमपित्याला द्या, तर याचे उत्तर आहे की व्यर्थ संकल्पांचे आत्म्यावर ओझे आहे. हीच माया आहे, हीच अज्ञानता आहे. हे जे मनात विचार चालत असतात तेच आत्म्याला जड करत असतात आणि अनिश्चयाचे बीज पेरत असतात. हाच कचरा आहे. हेच सर्वोच्च परमात्म्याला देणे ज्ञान आहे. परंतु ज्ञान बुद्धीमध्ये निरंतर जागृत नसते, तेव्हा हे व्यर्थ संकल्प चालत असतात आणि हे नैसर्गिक आहे म्हणून सजग राहायला हवे. जसे की विवेक बुद्धी म्हणजेच परमपित्याच्या ज्ञानाने आत्म्यामध्ये जागृत राहणे हीच तपस्या आहे. हाच पुरुषार्थ आहे आणि त्याचाच आपल्याला सराव करायचा आहे. ही साधारण गोष्ट आहे, परंतु अभ्यास केला तर माहिती होईल की हे व्यर्थ संकल्प आत्म्याला किती जड करत असतात. संकल्पावर लक्ष ठेवल्याने बुद्धी आपोआपच जागृत राहत असते आणि जे कोणी गृहस्थ जीवनामध्ये आहेत, कर्मक्षेत्रामध्ये आहेत, तेच फक्त ह्या गोष्टीची अनुभूती करू शकतात. या उलट आपले कर्म सोडून जे कोणी सर्व काही सोडून निघून गेलेले असतात, निवृत्ती मार्गात असतात, त्यांना खूप लवकर या गोष्टीची जाणीव होत नसते. जे कर्मयोगी आहेत त्यांनाच याची जाणीव होत असते. तेच ओझे परमपित्याला देऊ शकतात आणि त्या ओझ्याची जाणीव ठेवून पुरुषार्थ वाढवावा लागतो. म्हणजे ज्ञानात खूप अभ्यास करावा लागेल. ओझ्याची जाणीव खूप मोठी आहे. हे ओझे परमपित्याला देणे हा सुद्धा एक अभ्यास आहे आणि पुरुषार्थ सुद्धा आहे. आता पुढील प्रश्न आहे की एकाग्र स्थिती काय आहे. तर याचं उत्तर आहे मन वचन कर्म एकरस होणे म्हणजेच एकाग्र स्थिती आहे. जो मनात संकल्प आहे तोच वाणीमध्ये यायला हवा आणि तेच कर्मात दिसायला पाहिजे. उदाहरणार्थ एक बदमाश आणि एक दुष्ट मनुष्याची एकरस स्थिती असते म्हणून त्यांचे संकल्प सिद्ध होत असतात. ते त्यांच्या कामामध्ये एकाग्र राहत असतात. परंतु जो साधारण मनुष्य आहे तो विचार एक करतो आणि बोलतो दुसरेच आणि करतो अजून एक वेगळेच. म्हणजे निश्चय बुद्धी नाही. प्रत्येक वेळी डगमगत असतो. विचारांमध्ये स्थिरता नसते. परंतु जो पक्का पुरुषार्थी आहे त्याच्या आत्म्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान स्पष्ट आहे. तो श्रेष्ठ आहे कारण की त्याचे संकल्प विश्वकल्याणकारी असून त्याच्या वाणीमध्ये सत्य स्पष्ट असते. तसेच तो कर्माने निस्वार्थ सेवा करत असतो. हीच ज्ञानी आत्म्याची एकरस स्थिती आहे. आता पुढील प्रश्न आहे की मायेला आपण कसे बोलवत असतो, म्हणजे माया आत्म्याला कसे ताब्यात ठेवत असते. याचे उत्तर आहे की जेव्हा आपण एकटे राहत असतो म्हणजे परमात्म्याच्या स्मरणात नसतो, तेव्हा माया एकटे बघून आपली मजा घेत असते. परमात्म्याला बरोबर ठेवण्यासाठी, सोबत ठेवण्यासाठी बुद्धीला अव्यक्त दुनियेत ठेवायचे असते. बुद्धी व्यक्त दुनियेत राहिली तर व्यर्थ संकल्पच माया रूपाने अंतःकरणात प्रवेश करतील. जिथे सर्वोच्च परमपिता राहतात तिथे माया नाही आणि जिथे सर्वोच्च परमपिता नाहीत तिथे मात्र माया आहे. हा एक आध्यात्मिक नियम आहे. माया म्हणजे कार्यजगत म्हणजेच प्रकृतीचे विकृत रूप जे अज्ञानतेमुळे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होत असते. ज्ञान आणि योगाने आत्मा प्रभावमुक्त राहत असतो. आता पुढील प्रश्न आहे की आत्मा पुरुषार्थाने केव्हा थकत असतो. याचे उत्तर आत्मा जेव्हा व्यर्थ संकल्पांना नियंत्रित करत राहतो तेव्हा व्यर्थ संकल्प ज्ञानाला पूर्ण रूपाने समजून घेत नाहीत किंवा अनिश्चय बुद्धीने, विवेक बुद्धीने आणि संचित संस्काराने युद्ध होत असते. अर्थात ज्ञान म्हणते एक गोष्ट आणि संस्कार दुसरेच काहीतरी म्हणत असते. त्यामुळे आत्म्यामध्ये द्वंद्व होत राहते. हे युद्ध जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत आत्मा पुरुषार्थ करत राहील. म्हणूनच सनातन वेदशास्त्रांमध्ये लिहिले आहे की ईश्वर प्राणिधानते शिवाय
योगामध्ये सफलता प्राप्त करणे म्हणजेच ईश्वर समर्पणाने सफलता मिळत राहते. जेव्हा परमपित्यावर निश्चय होईल तेव्हा बुद्धी नष्ट होईल आणि पुरुषार्थींना सफलता मिळेल, म्हणजेच परमशांती प्राप्त होईल. म्हणूनच साकारी पित्याला ज्ञानाने ओळखणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा ईश्वर प्रणिधान म्हणजेच समान होत असते, बुद्धी समर्पण होत असते. नाहीतर ती बुद्धी संपूर्ण रूपाने समर्पण होणार नाही. आता पुढील प्रश्न आहे की एकांताचा खरा अर्थ काय आहे? याचे उत्तर, गर्दीमध्ये एकटेपणाची जाणीव म्हणजेच एकांत आहे का? गर्दी काय आहे? मनुष्यांची गर्दी नाही, संकल्पाची गर्दी. म्हणजेच फक्त हाच विचार करू नका की ज्या घर परिवारात या कर्मक्षेत्रात जात आहे ते गर्दीत आहेत. गर्दी तर तेव्हा सुद्धा आहे जेव्हा आपण एकटे बसलेले आहोत आणि अनेक व्यर्थ संकल्प मनात चालू आहेत. एकांत तेव्हाच होईल की जोपर्यंत एकाशीच संबंध राहील, तेव्हा आत्मा एकाच संकल्पामध्ये टिकून राहील. तो संकल्प सुद्धा नैसर्गिक असायला पाहिजे, स्वाभाविक असायला पाहिजे आणि बुद्धी आपली केवळ परमपित्याशी जोडलेली असायला पाहिजे. असे नको की विचार काहीतरी चालले आहेत आणि बोलतो दुसरे काहीतरी आणि काहीतरी वेगळेच करत असतो. विचार या हदच्या दुनियेत आहेत परंतु दुसरेच काहीतरी बोलत आहे. परम शांती नुसते तोंडी म्हणण्याने जास्त फायदा होणार नाही. म्हणूनच आपला मंत्र आहे की सोचो म्हणजे संकल्पनानंतर परम शांती म्हणा, तेव्हाच परम शांती मिळेल. सोचो म्हणजे परम शांती जेव्हा आत्म्यामध्ये स्वाभाविक स्थिती तयार करेल तेव्हा आत्म्यामध्ये स्वाभाविक संकल्प जागरूक होतील. तेव्हा आपोआपच वाणीमधून परम शांती शब्द बाहेर पडतील आणि आत्मा आणि प्रकृती परम शांतीची अनुभूती करतील. तर ही जी चर्चा आपण करत आहोत ही अतिशय संक्षिप्त अशी चर्चा आहे. हे सर्व काही बापूजींच्याच प्रेरणेने होत आहे. इथे आपण जी ज्ञान चर्चा करत आहोत तर मी सुद्धा एक साधारण पुरुषार्थी आहे असे ज्योतिबाई म्हणतात. मी पुरुषार्थी करत आहे. मी याआधीही सांगितलेले आहे की जे ज्ञानाला म्हणायचे, नंतर अनुभव करायचा, नंतर व्यवहारामध्ये आणायचे, यासाठी पुरुषार्थ आहे. आताही मी याला व्यवहारात आणण्यासाठी पुरुषार्थ करत आहे. आणि यामुळे काय होईल की जे आपण संक्षिप्तमध्ये चर्चा करत आहोत याचे आपण जेव्हा अतिशय खोलवर जाऊन चिंतन मनन मंथन करणार तर आपल्यामध्ये हा ज्ञानदीप तेवत राहील. बेहदच्या साकारी पित्याबद्दल प्रेम जागृत होईल. आपल्याला जाणीव होईल की बेहदच्या परमपित्याने आपल्याला जे ज्ञान दिलेले आहे, जे बेहदचे ज्ञान दिलेले आहे ते किती उच्च कोटीचे ज्ञान आहे. हे ज्ञान होत नाही तर आपण या जड शरीरात मृत्यूच्या चक्रामध्ये फसत गेलो असतो, मृत्यूचक्रातून बाहेर पडलेच नसतो. या ज्ञानामध्ये अतिशय खोल अर्थ आहे. हे वेदशास्त्रांचे सारांश आहेत. विज्ञान सुद्धा इथपर्यंत पोचू शकलेलं नाही. हे इतक्या हाय डायमेन्शनचे वरचे ज्ञान सर्वोच्च परमपित्याने खुद्द स्थूल शरीरात येऊन हे ज्ञान आपल्याला प्रदान केलेले आहे. तर त्या ज्ञानाचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. आपण त्यांच्याबद्दल मनात प्रेमाची भावना ठेवली पाहिजे की आपण प्रेमामध्ये मग्न होऊन जाऊ. या ज्ञानाला आम्ही आत्मसात करू, आमचे संस्कार परिवर्तन करू. हा पुरुषार्थ खूप कठीण आहे, परंतु आपण सर्व आपल्या परमपित्यासोबत, आपल्या रचनाकारासोबत, बेहदच्या दादाजींच्या सोबत असल्याची अनुभूती करत असतो. कारण की ते सुद्धा साकारी रूपात या धर्तीवर आहेत. तेव्हा आपण अत्यानंदाने भरून जातो. दुःख तर आहे, सगळ्यांनाच दुःख येतच असते आणि जात असते. आपण साधारण मनुष्य, साधारण मानव शरीरात, मनुष्य शरीरात या धर्तीवर आहोत आणि आपल्या चहूबाजूला सृष्टी आपली आपली आपल्या आपल्या मायेच्या रूपात प्रगट होत असते. तर या सृष्टीमध्ये राहून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते की बेहदचे दादाजी आपल्या सोबत आहेत. ते सुद्धा साकारी रूपात आहेत आणि एवढे दिव्य ज्ञान आपल्याला प्रदान करत आहेत. चला, जरी ज्ञान आपल्याला 1% समजले असेल, परंतु त्यामुळे आपण पुरुषार्थामध्ये पुढे प्रगती करत असतो. परंतु त्यांचे रूप धारण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि निरंतर प्रयासात जेव्हा आपण थांबतो
तेव्हा एक आनंदाची अनुभूती येत असते. हा आनंद आपल्याला बेहदच्या परम शांतीची अनुभूती करून देत असतो. आता अनंतभाई आणि ज्योतिप्रकाश भाई दोघेही एकमेकांना अभिवादन करत एकमेकांना बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती आहे, महाशांती आहे, महाशांती आहे असे म्हणून या व्हिडिओची सांगता करतात. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही सुद्धा बापूजींच्या मराठी चॅनलवर आपणासमोर नवनवीन विषयांचे व्हिडिओ आणत राहू. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.